महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी जून व डिसेंबर महिन्यात ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स लघुलेखन परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेची घोषणा करण्यात आली आहे। तरी पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी पुणेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल 10 मार्च 2026 रोजी जाहीर झाला असून या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील अमृत योजनेच्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना शुल्क परतावा मिळणार आहे। पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात असून अंतिम मुदत 30 एप्रिल 2026 आहे। अर्ज अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahaamrut.org.in वर सादर करावेत। यासाठी सन 2025-26 आर्थिक वर्षासाठीचे उत्पन्न प्रमाणपत्र अथवा 2026-27 साठी लागू असलेले EWS प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व अधिवास प्रमाणपत्र, लक्षित गटाची जात नमूद असलेला शासकीय पुरावा, जानेवारी 2026 परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, बँक खाते तपशिलासाठी पासबुक प्रत अथवा रद्द केलेला धनादेश आवश्यक आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।